श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत, एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि उद्या पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला येत आहे. तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला तुळशीसमोर आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे, गरिबी आहे ती दूर होईल. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील. म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे श्री हरी विष्णूची देखील आपल्याला सेवा करायची आहे. कारण हा महिना आहे तर हा महिना श्री हरी विष्णूंना देखील समर्पित आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मींना व श्रीकृष्णांना देखील समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्याला श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करायची आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या ज्या काही पैशाच्या संदर्भात ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील. त्याचप्रमाणे जी काही आपली गरिबी दरिद्रता आहे ती देखील दूर होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल असा हा प्रभावी उपाय आहे. त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार असं महत्त्व आहे. तुळस ही खूप पवित्र आहे. तिला पूजनीय मानलं जातं. तर प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन हे असतंच आणि तुळशीची आपण विधिवत पूजा देखील करत असतो. सकाळ संध्याकाळी आपण तुळशीला दिवा लावत असतो. तर असं देखील म्हटलं जातं की आपल्या घरावर येणारी संकटे ही तुळस स्वतःच्या अंगावर घेत असते. त्यामुळे कधी कधी तुळस ही सुखद देखील असते. तर अशी ही तुळस विष्णुप्रिय आहे. तर तुळशीचं फारच असं महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले. तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही. भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल. म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ही देखील सेवा करायची आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी पाण्यामध्ये 2 चमचे दूध टाकून तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि मग तुळशी वृंदावनासमोर आपल्याला 3 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि म्हणायचं आहे ओम भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच असे महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यामधील एकूण 5 गुरुवार येत आहे. तर तुम्हाला पहिल्या गुरुवारी जर हा उपाय करायला जमला नाही तर तुम्ही कोणतेही गुरुवारी हा उपाय करू शकता. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे येणारे 5 गुरुवार आहेत तर त्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा 5ही गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होणार आहे. तर हा उपाय आहे तर हा उपाय सकाळी करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी 6:30च्या नंतर हा उपाय केला तरी चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर हळद घ्यायची आहे. कारण श्री हरी विष्णूंना हळद खूप प्रिय आहे. तर त्यामुळे आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ती तुळशी मातेला अर्पण करायची आहे. म्हणजे तिच्या मुलांवरती आपल्याला चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो असेल तो दिवा घ्यायचा, परंतु मातीचा दिवा घेतला तर खूप चांगलं. मग त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक जोडवत टाकायचे आहे आणि मग त्याच्यामध्ये एक लवंग टाकायची आहे. म्हणजे तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही तर चांगली अखंड लवंग टाकायची आहे. एक वेलची टाकायची आहे आणि एक कापराची वडी टाकायची आहे. आणि मग त्या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हळद आणि कुंकू मिक्स करून आपल्याला तुळशी वृंदावनावर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक मधले जे 4 बिंदू जे आहेत देखील तुम्हाला काढायचे आहेत आणि कडाच्या ज्या 2 लाईनी आहेत त्या देखील तुम्हाला काढायच्या आहेत. स्वस्तिकाचा अर्थ असा होतो की स्वस्तिक हा शुभ आहे, कल्याण
असा होतो। तर स्वस्तिकामध्ये सूर्य, इंद्र, वायू, त्याचप्रमाणे लक्ष्मी व शिव पार्वती आणि श्री गणेश यांचं प्रतीक म्हणून हे स्वस्तिक खूप शुभ आहे। तर हे स्वस्तिक आपल्याला तुळशी वृंदावनावर काढायचं आहे, म्हणून आपल्याला स्वस्तिक आहे ते आपल्याला तुळशी वृंदावनावरती काढायचं आहे। जर तुमचे तुळशी वृंदावन छोटे असेल किंवा जागा नसेल तर तुम्ही साईडला देखील स्वस्तिक चिन्ह हे तुम्हाला काढायचे आहे। मग स्वस्तिक चिन्ह झाल्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही अगरबत्ती, धूप, दीप हे सुद्धा दाखवायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर आता तुळशी विवाह झालेला आहे, तर म्हणून आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ती म्हणजे काय, तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी मातेला लाल चुनरी ही अर्पण करायची आहे। तर लाल चुनरी ही सौभाग्याचं प्रतीक आहे आणि यामुळे तुळशी माता ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला सौभाग्यवतीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या तुम्हाला तुळशी मातेला मनापासून कळकळून तुम्हाला विनंती करायची आहे। कारण कोणतेही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणे खूप गरजेचे आहे। जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर त्या उपायाचा आपल्याला लाभ होत असतो। अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेला ही प्रार्थना करायची आहे। तर आपण जो दिवा लावलेला आहे तर तो दिवा देखील, त्या दिव्यामध्ये आपण 2 लवंगा टाकलेल्या आहेत, तर त्या लवंगा देखील लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत। त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहील व लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावर, आपल्या सर्व कुटुंबावर राहील। तर पहा, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायला जमला तरी चालेल, तरी तुम्ही करा, कारण हा उपाय खूपच असा प्रभावी असा उपाय आहे। पहा, तुम्ही हा उपाय करत असताना तुम्ही जी चुनरी देवीला म्हणजे तुळशी मातेला अर्पण केलेली आहे तर ती तुम्ही जर पहिल्या गुरुवारी केली तर तुम्हाला प्रत्येक 4 गुरुवारी तुम्हाला चुनरी अर्पण करायची नाही। पहिल्या गुरुवारी जर अर्पण केली असेल तर परत तुम्हाला अर्पण करायची नाही। फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे, त्या दिव्यामध्ये 2 अखंड तुम्हाला लवंगा टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह देखील काढायचं नाही, कारण आपण पहिल्या गुरुवारी जर स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे तर मग आपल्याला स्वस्तिक चिन्ह देखील काढायचं नाही। फक्त तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायचे आहेत आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुळशीला पाण्यामध्ये दूध मिक्स करून ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एवढीच सेवा तुम्ही करा, यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल व तुम्हाला आशीर्वाद देईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।